इंस्टाग्रामवरती या 2 रील बघितल्या आणि मनाला अतिशय वेदना झाल्या. स्वतःला लाज वाटू लागली की अरे आपण कुठे राहतोय नक्की. हीच आपली संस्कृती का? हेच आपले संस्कार का? हीच आपल्या महापुरुषांची शिकवण का? अरे ज्या माऊलीने मुलींना शिक्षण मिळावं म्हणून स्वतःवरती चिखल आणि दगडाचे वार झेलले, आज ती माऊली, त्या सावित्रीबाई फुले, ते महात्मा फुले आज जर जिवंत असते तर कदाचित त्यांना सुद्धा प्रश्न पडला असता की अरे आपण मुलींना शिक्षणाची दारे उघडी करून चूक तर नाही ना केली. हॉस्टेलवरती आणि बाहेर शिक्षणासाठी राहणारी प्रत्येक मुलगी खराब नसते, परंतु अशा 2-4 वाया गेलेल्या मुलींमुळे संपूर्ण मुलींकडे बघण्याची समाजाची नजर बदलते. आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसतो तो सभ्य आणि संस्कार जपणाऱ्या मुलींना. शेवटी आज ह्या मुलींनी सिद्ध करून दाखवलं की संस्कार ही अशी गोष्ट आहे ती कुणाकडून उसने मिळत नाही, तर ती रक्तातच असावी लागते. शेवटी तुम्हाला इतकंच सांगावंसं वाटतं, कुणी काय करावं आणि कुणी काय नाही करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आपल्या वागण्यामुळे आपल्या संस्कृतीचं दहन होईल, आपल्या आईवडिलांना कुणी नावं ठेवेल आणि आपले संस्कार कुणी काढतील असं अजिबात नका वागू. कारण या जगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी परत मिळतील, परंतु गेलेली वेळ आणि गेलेलं चारित्र्य या दोन्ही गोष्टी जर परत मिळवायच्या असतील तर तुम्हाला दुसरा जन्मच घ्यावा लागेल.